जर तुम्ही खूप मोठे चहा लवर असाल, तर तुमच्यासाठी ही रेसिपी आहे. जर तुम्हाला चहासोबत नमकीन, खारी, बिस्किट्स लागत असतील, तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तर आज आपण मेथी मठरी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी बघा इथे मी 1 कप इतकी मेथी घेतलेली आहे. मेथी शक्यतो जे छोटे-छोटे पानं असतात की नाही मेथीला, ती मेथी घ्यायची आहे. मोठे पानाची मेथी घेऊ नका. शक्यतो ती कडू असते, त्याला मेथा म्हणतात आणि याला मेथी म्हणतात. तर इथे मी 1 कप इतकी मेथी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. हाताने थोडंसं धुवून घ्यायचं आहे. थोड्या वेळसाठी भिजत असंच बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यातली पूर्ण मेथीमध्ये जे रेती माती आहे ती निघून जाईल भिजून. तर जोपर्यंत मेथी आपली स्वच्छ होते धुवून, तोपर्यंत आपण एक पिठाचं मिश्रण तयार करूया. 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, पाव कप बेसन, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा इतकं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे. लाल मिरचीला थोडंसं कुटून जाडसर ॲड करायचं आहे. 1 टेबलस्पून इतकी पांढरी तीळ ॲड करायची आहे. 1 चमचा आपल्याला तूप ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद, हळद खूप जास्त टाकायची नाही, पाव चमचा ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. तर हे सगळे मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता मेथीसुद्धा छान आपली धुवून तयार झालेली आहे. मी आधी एक पाण्याने धुवून घेतलेलं आहे. हा दुसरा पाणी आहे. छान 2 पाण्याने मेथी ती मी क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्यातली माती वगैरे घाण पूर्ण निघालेली आहे. आता याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचे, एकदम बारीक चिरायची आहे आणि मेथी निवडत असताना जाड देठं घ्यायचे नाही. एकदम बारीक कोवळे देठं असतील तरच घ्या. एकदम जाडसर देठ घेऊ नका. नाहीतर आपण ज्यावेळेला पोळी लाटू ना, त्यावेळेला व्यवस्थित आपल्याला लाटता येणार नाही. तर बघा इथे मी एकदम जेवढी बारीक कापता येते मला तेवढी बारीक इथे मी मेथी चिरून घेतलेली आहे. तर मेथी आपली चिरून इथे तयार झालेली आहे. पिठाचं मिश्रणसुद्धा तयार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही डायरेक्ट मेथी ॲड करायची आहे. खूप लोकं ना मेथीला शिजवून थोडंसं आपल्याला तूप टाकून किंवा तेल टाकून शिजवून घेतात. त्यानंतर पिठामध्ये ॲड करतात. पण तसं न करता तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवा. एकतर बनवायला झटपट आहे, पटकन बनवून तयार होते, चवीलासुद्धा अप्रतिम आहे. म्हणून अशा सिंपल पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर इथे मी पूर्ण मेथी ॲड केलेली आहे. हाताने व्यवस्थित आता याला मी आधी मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला कळेल की याच्यात किती पाणी लागणार आहे. तर आता काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करत जायचं आणि एकदम घट्टसर इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सॉफ्ट पीठ मळायचं नाही. जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो की नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी हार्ड इथे कणिक मळून घ्यायची आहे. तर बघा इथे मी थोडं-थोडं पाणी ॲड केलेलं आहे. खूप जास्त नाही, हातामध्ये पाणी घेऊन शिंपडून व्यवस्थित असा घट्टसर इथे कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळून तयार झालेली आहे. आता लगेच आपल्याला कणकेला छान लाटून घ्यायचं आहे. तर त्याआधी आपण इथे एक साठा तयार करून घेऊया. तर बघा इथे मी 2 टेबलस्पून इतकं मैदा घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून इतकं आपल्याला तूप ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून याचा एक साठा तयार करायचा आहे. याच्याने जे आपल्या मठरीचे लेयर्स आहेत ना, ते याच्यानेच खुलणार आहे. याच्याने खूप जास्त, जेवढ्या जास्त तुम्ही लेयर्सवाली तुम्हाला बनवायची आहेत ना मठरी, तेवढ्या जास्त लेयर्स निघतात. त्यासाठी आपल्याला हा साठा तयार करून घ्यायचा आहे. साठा तयार झाला आहे. लगेच आपण आता पोळी लाटून घेऊया. तर बघा मी थोडंसं याला हाताने सॉफ्ट करून घेते आधी. म्हणजे आता मळून घेतल्यानंतर थोडंसं पिठाला सॉफ्ट करून घेतल्याने पीठ छान असा लाटला जातो. तर बघा मी ते हाताने थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं याच्यावर सुक्कं पीठ टाकायचं आहे आणि जेवढी पातळ पोळी तुम्हाला लाटायची आहे, तेवढी पातळ पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा मी सुक्कं पीठ टाकलेलं आहे. आता ही पोळी मी लाटून घेणार आहे. आता ही पोळी लाटायला ना आपल्याला खूप सोपं आहे, कारण यामध्ये मी रवा टाकलेला आहे, बेसन टाकलेलं आहे. अजिबात चिकटत नाही ही पोळी. एकदम छान, एकदम सिंपल पद्धतीने लाटली जाते. तुम्ही जेवढी पातळ लाटायची आहे तुम्हाला, तेवढी पातळ तुम्ही या पोळीला लाटू शकता. कारण यामध्ये 2-3 प्रकारचे पीठ असल्यामुळे ही पोळी जास्त चिकटत नाही. इझिली लाटली जाते. तर बघा इथे मी छान अशी मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला जो आपण साठा तयार करून घेतलेला आहे, तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा साठा करून घेऊ शकता. तुम्ही मैदा वापरण्याऐवजी गव्हाचं पीठ टाका 2 टेबलस्पून इतकं, 2 चमचा आणि तेवढंच तूप टाका. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करा आणि तो याच्यावरून लावून घ्या. तर बघा मी छान सगळीकडे हा साठा लावून घेतलेला आहे. आता आपल्याला दोन्ही साईडने अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. बघा छान असं दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यावरून सुद्धा थोडासा हा साठा लावून घ्यायचा आहे. हा साठा लावल्याने भरपूर साऱ्या लेयर्स
निघतात मठरीच्या आणि दिसायला तर छान दिसते, पण एकदम अशी खुसखुशीत हातात घेतल्याबरोबर तुटेल, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल एवढी छान अशी खुसखुशीत कुरकुरीत आपली मठरी बनून तयार होते. तर बघा मी व्यवस्थित लावून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर आता परत आपल्याला वरून सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. तर लाटत असताना शक्यतो इथे स्क्वेअरमध्येच लाटून घ्या, राऊंडमध्ये लाटू नका, म्हणजे आपल्याला कट करायला सोपी जाईल. तर बघा मी परत लाटून घेतलं आहे. अजून वरून आपल्याला एकदा साठा लावायचा आहे. तुम्ही एकदा जरी लाटून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ह्याला कट करून तळायचं म्हटलं तरी तळता येईल. पण मी अजून एकदा याला भरपूर सारे लेयर्स निघावं म्हणून परत एकदा मी याला फोल्ड करणार आहे. तर बघा एकदा मी साठा लावून घेतलं, परत एकदा फोल्ड केलं आहे साईडनी. आता दुसऱ्या साईडनी करून घेऊया. असंच आपल्या दोन्ही बाजूच्या साईडनी सुद्धा फोल्ड करून घ्यायचं बघा, अशा एकावर एक. आता मी याला सेंटरमधून कट करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा आणि त्याच पद्धतीने एकदा करून बघा. तुमचेसुद्धा मठरी भरपूर साऱ्या लेयर्सवाला बनून तयार होतील. आणि आता परत थोडंसं वरून आपल्याला सुक्कं पीठ लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. आता ही लाटत असताना बाजूनी पसरवायचं नाही, फक्त लांब आपल्याला लाटून घ्यायचं बघा. अशा प्रकारे जशी मी दाखवते ना व्हिडिओत, तशाच पद्धतीने आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला याला कट करायचं नाही आहे. आता आपल्याला डायरेक्ट मठरी कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी व्यवस्थित लांब असं लाटून घेतलेलं आहे. आता जे अनइवन शेप आहे ना, ते आपल्याला बाजूचं दोन्ही साईडचं आपल्याला कट करून बाजूला करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला एकसारख्या अर्ध्या इंचच्या साईजमध्ये आपल्याला ह्या मठरी कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा मी अर्धा इंच इतक्या मठरी इथे कट करून घेतलेले. थोडंसं सुक्कं पीठ इथे स्प्रिंकल केलं आहे, म्हणजे चाकूला चिपकणार नाही म्हणून. आणि आता इथे मी अर्ध्या इंच साईज म्हणजे सगळ्या मठरी इथे कट करून घेणार आहे. खूप जाडही नाही आणि एकदम पातळही नाही, छान अशा मीडियम आकाराची आपल्याला इथे मठरी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी मठरी लाटून घेतलेली आहे, कटसुद्धा करून घेतलेले आहेत. आणि आता लगेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण, ही वाली बाजूला ठेवून घेऊया. ही पण त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे लांबट अशी, आणि त्यानंतर कट करून घ्यायचे आहेत. बघा सगळे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बाजूला गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा तापण्याकरिता ठेवलेलं आहे. आणि इथे माझ्याकडून एक मिस्टेक झाली, मी टाकत असताना व्हिडिओ घेतला नाही. तर बघा इथे मी टाकून घेतलेला आहे पूर्ण मठरी. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर जोपर्यंत छान अशा कुरकुरीत होत नाही मठरी, तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचा आहे. ही बघा जी दुसरी आपली मठरीची जे ठेवलेली होती ना, मठरीचं पीठ जो आपण कट करून ठेवलेलं होतं ना, ते सुद्धा मी इथे लाटून घेतलेलं आहे. त्यासुद्धा रेडी आहे तळण्यासाठी. तर ही आपली पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे. मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. छान अशा क्रिस्पी खुसखुशीत मठरी इथे तयार झाल्यात. त्या आता मी काढून घेते. अशा प्रकारे आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये रवा, बेसन असल्यामुळे ना चवीला छानच एकदम अप्रतिम आहेत. एकदा तुम्ही चहासोबत ह्या मठरी खाऊन बघा. तर बाकीचे सुद्धा जे आपण करून घेतल्या आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या मठरी मस्त कलर येईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर बघा ही दुसरी बॅच पण इथे मी तळून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे सगळ्या मठरी इथे. तर आपली ही दुसरी बॅच पण इथे तळून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती जास्त लेयर्स आलेले आहेत. अशाच बाकीच्या सुद्धा सगळ्या मठरी इथे मी तळून घेणार आहे. एकाच वेळेला भरपूर पण टाकायचं नाही, थोडे थोडे करूनच टाकायचं, म्हणजे खूप टाकलं तर थंड होतो तेल एकदमच आणि त्यानंतर व्यवस्थित तळले जात नाही. म्हणून थोडंसं कमी कमी क्वांटिटीमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या मठरी इथे पूर्णपणे तळून तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली की नाही ते सुद्धा सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.